Welcome to EV number 7 now, part number 7. We come up to this part. Complete the following sentences. The writer wanted to achieve mastery in English. तर लेखकाला त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये मास्टरी मिळवायची होती कारण ही वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. तर त्यांना एक चांगलं इंग्लिश जे आहे ज्याच्यात एक भारदस्तपणा आहे, ज्याच्यात एक लय आहे, ती त्यांना त्याच्यात एक पारंगत त्यांना व्हायचं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी इंग्लिश चांगलं बोलायचं ठरवलं. ही विल बी एबल टू स्पीक कॉन्फिडेंटली. एक आत्मविश्वासाने आपल्याला बोलता यायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यात मास्टरी मिळवण्याचे ठरवलं. ही नीड नॉट हॅव टू हेजिटेट अँड फील डिफिडंट. त्यांना कॉन्फिडंट बनायचं होतं, तर कुठलाही काकू न करता आपण त्या ठिकाणी बोलता आलं पाहिजे, कुठे मागे पुढे न होता त्या ठिकाणी बोलता आलं पाहिजे. हा आत्मविश्वास आपल्याला पुन्हा एकदा मिळावा ह्या उद्देशाने त्यांना ती मास्टरी जी आहे इंग्लिशमध्ये त्यांना मिळवायची होती आणि ती त्यांनी मिळवून दाखवली. नेक्स्ट, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट स्टेप्स दॅट द रायटर अंडरटूक टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. तर आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे त्यांच्या अनेक जे प्रयोग त्यांनी केले की इंग्लिश स्पीकिंग जे आहे ते त्यांना चांगलं यावं, म्हणून त्यांनी काय काय केलं. त्यातला जो पहिला मुद्दा त्या ठिकाणी आहे, ही स्टार्टेड रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉव्हेल्स. तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश न्यूजपेपर्स आणि इंग्लिश नॉव्हेल्स, इंग्लिश कादंबऱ्या ज्या आहे ते त्यांनी वाचायला सुरुवात केली. ही स्टडीड एटेमॉलॉजी अँड फोनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम. त्यांनी जे उत्पत्तीशास्त्र आहे किंवा जे उच्चारशास्त्र आहे इंग्लिशचं, त्याचा मुळातून अभ्यास केला आणि कुठल्याही शब्दाचा उगम जो आहे तो कसा होतो आणि तो कशा पद्धतीने प्रोनाऊन्स करायला पाहिजे त्याचाही त्यांनी अभ्यास जातीने सुरू केला आणि त्याचा फायदा त्यांना असा झाला की त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचं यश जे आहे ते मिळालं. ही यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग. ते आरशाच्या समोर ते उभा राहायला लागले आणि इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली. रिअलायझिंग हिज मिस्टेक्स अँड करेक्टिंग देम हिमसेल्फ ऑल द टाईम. आणि त्यांना कळायला लागलं की आपल्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या काय होतात आणि कशा पद्धतीने त्या मिस्टेक्स आपण टाळायला पाहिजे. अँड इम्प्रोव्हायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. आणि हळूहळू त्या ठिकाणी त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन ज्याला म्हणतो आपण, इम्प्रोव्हाइज करायचं, सुधारणा करायची त्याच्यात. आणि अशा पद्धतीने त्यांनी आरशासमोर उभं राहून त्यांनी बोलण्याची प्रॅक्टिस सुरू केली आणि तदनंतर त्यांना त्याचे परिणाम जे आहे ते त्यांना मिळाले सुद्धा. तर खरंच त्या ठिकाणी जर इच्छाशक्ती असेल, वेअर देर इज विल देर इज वे असं म्हणतात की इच्छाशक्ती असेल तर काही घडू शकतं. आणि त्याचं उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी अच्युत गोडबोले यांचं प्रभुत्व जे आहे इंग्लिश वर्डचं नंतरच्या कालखंडातलं, ते आपण या ठिकाणी पाठ्यांशात बघितलेलं आहे. पुढे, रीड द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द रायटर्स अचिव्हमेंट्स आफ्टर अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. तर इंग्लिश लँग्वेजवर त्यांनी जी मास्टरी नंतरच्या कालखंडात मिळवली, तर त्यांची काय अचिव्हमेंट त्या ठिकाणी त्यांनी काय काय त्यांची संपादित कामगिरी होती. तर काय काय झालं, तर हिज फिअर फॉर इंग्लिश डिसअपियर्ड. नंतरच्या कालखंडात त्यांची जी भीती होती इंग्लिशच्या बाबतीतली ती पूर्णपणे संपली, दिसण्याची झाली. ही गेन मोर कॉन्फिडन्स. त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो प्रचंड वाढला. हिज फिअर हॅड व्हॅनिश अँड ही स्टार्टेड फिलिंग ॲट होम इवन इन हॉस्टेल. त्यांची भीती जी आहे ती कमी झाली आणि त्यामुळे त्यांना आपल्या हॉस्टेलमध्ये, आपल्या IIT-मध्ये त्यांना अगदी घरच्यासारखं वाटायला लागलं. चांगले चांगले मित्र त्यांना मिळाले आणि त्यातून त्यांची नंतरच्या यशाच्या वाटा ज्या आहेत त्या पण त्यांच्या खुल्या झाल्या. इन हिज फ्युचर करिअर ही फेल्ट ॲट इज व्हाईल स्ट्रायकिंग कॉन्व्हर्सेशन विथ CEOज अँड डायरेक्टर्स. आणि नंतरच्या कालखंडात मोठ्या मोठ्या CEOंशी किंवा डायरेक्टर लोकांशी त्यांच्या ज्या मीटिंग्ज होत्या त्यात ते अतिशय पारंगत झाले आणि अनेक अशा कंपन्या त्यांनी यशस्वीपणे त्यांनी हाताळल्या आणि त्यात त्यांना यशसुद्धा त्यांना मिळालेलं आहे. तर बघा, एक गोष्ट असते पण ती किती प्रॉफिटेबल असू शकते याचं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द टेबल कम्पेरिंग टू डिफरंट फेजेस ऑफ लाईफ ऑफ द रायटर ॲज अन MD or Chief Executive Officer and an activist of Sarvodaya movement. Go through the text again and complete the table comparing two different phases of life of the writer as an MD or Chief Executive Officer and an activist of Sarvodaya movement. तर एक सर्वोदय चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आणि
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना काय यश मिळालेलं आहे, अशा कोणत्या दोन फेज त्यांच्या जीवनातल्या होत्या. तर MD म्हणून त्यांना काय मिळालेलं आहे आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी काय केलं आहे. तर MD ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून हेड ऑफ द कंपनी फॉर 23 इयर्स, ते 23 वर्ष त्या ठिकाणी कंपनीचे हेड म्हणून त्या ठिकाणी होते. पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सत्याग्रह, त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सर्वोदय चळवळीच्या याच्यात त्यांनी एक शांततामय असा सत्याग्रहसुद्धा त्यांनी केलेला होता. तर या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्याला त्यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून जी कारकीर्द आहे ती फेज त्या ठिकाणी लिहायची आहे. तर ही ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. तर त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये प्रवास केला. 150 वेळा त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये प्रवास केला. He had also written 4 books with 500-700 pages each on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. विशेष करून त्यांनी 4 पुस्तकं लिहिले 500 ते 700 पानांचे, की जे IT ह्या विषयावर त्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाच्या विषयावर त्या ठिकाणी होते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, आणि ज्याचं प्रकाशन त्या ठिकाणी केलेलं आहे टाटा मॅग्रू-हिल ह्या प्रकाशकांनी, अँड ट्रान्सलेटेड इंटू चायनीज विथ फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. आणि ह्याच पुस्तकांचं नंतर त्या ठिकाणी चीनी भाषेतसुद्धा त्या ठिकाणी त्यांची भाषांतर जी आहे या पुस्तकाची झाली. इतकं त्याला प्रसिद्धी मिळाली आणि आजही अनेक ठिकाणी जगातल्या अच्युत गोडबोलेंची ही पुस्तकं जी आहे, माहिती तंत्रज्ञानाची जी पुस्तकं आहे, ती पुस्तकं लोक फॉलो करतात आणि त्याप्रमाणे अभ्याससुद्धा त्या ठिकाणी चालतो. तर MD म्हणून त्यांनी काय काय केलेलं आहे आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे. तर पार्टिसिपेटेड इन पीसफुल सत्याग्रह, ही वेंट टू जेल फॉर 10 days. 10 दिवस ते जेलमध्ये त्या ठिकाणी गेले. ही पण त्यांची एक वेगळी बाजू आहे. ही केम बॅक टू मुंबई अँड वॉज जॉबलेस फॉर अ व्हाईल. नंतर ते पुन्हा मुंबईला आले. बऱ्याच काळ त्यांना नोकरी नव्हती. ही वर्क फॉर ₹125 मंथ ॲज अ सुपरवायझर ॲट नाईट शिफ्ट. तर त्यांनी ₹125 महिना म्हणून त्या ठिकाणी नाईट शिफ्टमध्ये सुपरवायझर म्हणून काम केलं. इन अ मेकॅनिकल वर्कशॉप, चेंज 13 हाऊसेस इन मुंबई. 13 घरं त्यांनी बदलले आपल्या मुंबईमध्ये. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज इज करिअर. आणि नंतर त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या करिअरवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्यात ते सेटल झाले. तर एक बॅड पॅच असतो आयुष्यातला, तोही त्यांनी उपभोगला आहे आणि त्याला त्यांनी यशस्वीपणे तोंड दिलेलं आहे. तर अपयश येत असतात माणसाला आणि कुठलीही गोष्ट ही एक छोटीशी ठिणगी असते, तिचा त्या ठिकाणी हळूहळू वनवा पेटतो असं म्हणतात. तर कुठल्याही यशाची ठिणगी पडण्यासाठी एक संधी असते, ती संधी मिळाली आणि त्या संधीचं आपण सोनं केलं तर त्या ठिकाणी आपण कुठेही जाऊ शकतो. तर मुळातच त्या ठिकाणी सतत लढणं ज्याला म्हणतो ना आपण, ते इथे आलेलं आहे. आणि ही लढाऊ वृत्ती जी आहे ती अच्युत गोडबोलेंच्या जीवन संघर्षातून आपल्याला पाहायला मिळते. आपण जाऊया आणि पुढचा काय आहे. कंप्लीट द वेब हायलायटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज यू गेन ड्यू टू युअर गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. तर खालचा वेब जो आहे तो पूर्ण करायचा आहे. कंप्लीट द वेब हायलायटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज यू गेन ड्यू टू युअर गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. तर चांगले स्किल जर आपले बोलण्याचे, इंग्लिश बोलण्याचे असतील तर काय काय अपॉर्च्युनिटीज, कोणत्या संधी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, तुम्ही ते मिळवू शकतात. तर त्या ऑलवेज सिलेक्टेड फॉर डिबेट कॉम्पिटिशन. तर चांगलं इंग्लिश जर असेल तर त्या ठिकाणी वादविवाद आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. त्यानंतर रिप्रेझेंटेड स्कूल इन एनी इंटर स्कूल इव्हेंट्स. तर आपण कुठल्याही आंतरशालेय महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये आपण घटनांमध्ये आपण पार्टिसिपेट होऊ शकतो. त्यानंतर कॉम्पेरिंग ड्युरिंग ॲन्युअल डे फंक्शन. जर चांगलं इंग्लिश असेल तर आपण त्या ठिकाणी कॉम्पेरिंग करू शकतो, एक सूत्रसंचालन जे आहे ते आपण करू शकतो. टूक पार्ट इन इलोक्युशन अँड एक्सटेम्पोर. गटचर्चा ज्या असतात त्यात आपण सहभागी होऊ शकतो. आणि निश्चितच चांगला इंग्लिश असेल तर त्या ठिकाणी एक वेगळा दृष्टिकोन जो आहे तो मिळत असतो आपल्या जीवनामध्ये. तर शालेय जीवनामध्ये त्याचे प्रचंड फायदे आहेत. शालेय जीवनातच नाही तर नंतरच्या कालखंडातसुद्धा आपण एक चांगलं आयुष्य आपल्याला मिळू शकतं. पण त्यासाठी प्रभुत्व जे आहे ते कुठल्याही भाषेवरचं असेल ते महत्त्वाचं असतं आणि त्याचा बाहू न करता जर आपण केलं तर आपण निश्चितच त्या ठिकाणी यशाची चव चाखू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं.
पुढे आपण जाऊया. डिस्क्राईब अ सिच्युएशन ऑर इन्सिडेंट व्हेन यू फेल्ट एम्बॅरॅस्ड फॉर युअर लॅक ऑफ नॉलेज ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट or incompetence in speaking English fluently. Describe a situation or incident when you felt embarrassed for your lack of knowledge of a particular subject or incompetence in speaking English fluently. तर असा एखादा प्रसंग आपल्यावर की जो आलेला आहे की इंग्लिश न आल्यामुळे किंवा इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी एक चांगली फ्लुएन्सी नसल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला त्याचे एक वार सोसावे लागलेत. असा कोणता प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आला होता की इंग्लिशची भीती किंवा इंग्लिश न बोलता आल्यामुळे आपल्याला आलेला आहे? तर अशा अनेक घटना आपण सांगू शकतो. तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा या ठिकाणी. तर बऱ्याच वेळेला असं होतं की ड्युरिंग ॲन इंटरव्ह्यू टू गेट इन टू अ स्ट्रीम ऑफ सब्जेक्ट वी फील डिफिडंट अँड कट अ व्हेरी सॉरी फिगर not being able to converse in English. The panelists kept barging me with questions, but I could answer none as I had limited conversational skills in English language. तर इंटरव्ह्यूच्या वेळेला अशाच पद्धतीने त्या ठिकाणी न बोलता आल्यामुळे त्या ठिकाणी मला खूप त्रास सहन करावा लागला. अशा अनेक गोष्टी आपण सांगू शकतो की बऱ्याच वेळा अर्ज लिहिता येत नाही मुलांना इंग्लिशमधला, आणि तो न लिहिता आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बोलणे पण त्या ठिकाणी खावे लागतात. असंही होऊ शकतं. तर तुमचे जे प्रसंग आहे ते तुम्ही शेअर करा. पुढे आपण जाऊया. फिल इन द ब्लँक्स सिलेक्टिंग द करेक्ट फ्रेज फ्रॉम द अल्टरनेटिव्ज गिवन. बी कम्प्लिटली स्टम्प, बी ब्रोकन, फील आउट ऑफ प्लेस, स्पीक ॲट लेंथ, फील ॲट होम, सी ऑफ नॉलेज, ब्रॉडन वन्स होरायझन, 1 सेकंड इनिंग्ज, टच द हार्ट्स, कीप ऑन गोईंग. तर ह्या ठिकाणी ह्या फ्रेज ज्या आहेत त्या आपल्याला फक्त भरायच्या आहेत. बघूया आपण. By the end of the week, she was beginning to feel at home in her new job. By the end of the week, she was beginning to feel at home. अगदी एक आठवडा झाल्यानंतर त्या ठिकाणी तिला आपल्या घरच्यासारखं तिला वाटायला लागलं त्या जॉबमध्ये. When he lost his mother, he was completely broken. इथे हा जो फ्रेज आहे, जेव्हा त्याची आई स्वर्गवासी झाली, देवाघरी गेली, त्यावेळेला तो कम्प्लिटली निराधार झाला, तुटला या अर्थाने. ब्रोकन, ही वॉज कम्प्लिटली ब्रोकन. ट्रॅव्हलिंग कॅन हेल्प टू ब्रॉडन वन्स होरायझन. तर भटकंतीमुळे त्या ठिकाणी एक वेगळा दृष्टिकोन जो आहे तो एखाद्याचा सुधारतो. ब्रॉडन वन्स होरायझन, तर एक नवीन दृष्टिकोन येणं त्याला म्हणतो, किंवा कक्षा रुंदावणं ज्याला म्हणतो आपण, ते इथे अपेक्षित आहे. After my retirement, I started dash as a social worker. After my retirement, I started my second innings as a social worker. तर रिटायरमेंट नंतर त्या ठिकाणी मी माझी सेकंड इनिंग जी आहे, आय स्टार्टेड माय सेकंड इनिंग ॲज अ सोशल वर्कर. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी सेकंड इनिंग जी आहे ती मी सुरू केली. हॅव्हिंग फेथ इन गॉड कीप्स वन गोईंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. हॅव्हिंग फेथ इन गॉड कीप्स वन गोईंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. तर देवावर जर विश्वास असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही अवघड गोष्टीवर त्या ठिकाणी आपण आपली ती निभावून जाऊ शकते. कीप वन गोईंग. हॅव्हिंग फेथ इन गॉड कीप वन गोईंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. तर अवघड परिस्थितीमध्ये पण देवावरचा विश्वास जो आहे तो आपल्याला मार्ग दाखवत असतो. टू सक्सीड इन एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन वन रिक्वायर्स अ सी ऑफ नॉलेज. तर त्या ठिकाणी ज्ञानाचा सागर म्हणजे खूप अगाध ज्ञान ज्याला म्हणतो, अ सी ऑफ नॉलेज. हे जे आहे, ही सी ऑफ नॉलेज, तर खूप ज्ञान आपल्याला पाहिजे असतं. द सिम्पल व्हिलेज गर्ल इज डॅश इन अ फॉर्मल पार्टी. द सिम्पल व्हिलेज गर्ल फील्स आउट ऑफ प्लेस इन अ फॉर्मल पार्टी. फील्स आउट ऑफ प्लेस, तर एक खेड्यातली मुलगी जी आहे ते तिला त्या ठिकाणी फील आउट ऑफ स्पेस, एक विचित्र अशी भावना त्या पार्टीमध्ये तिला वाटायला लागली की एक वेगळं असं आपण वेगळे आहोत. द वर्क डन बाय सिंधुताई सपकाळ डॅश ऑफ मिलियन्स. द वर्क डन बाय सिंधुताई सपकाळ टच द हर्ट्स ऑफ मिलियन्स. टच द हर्ट्स. तर अनेक लक्षावधी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाणारं असं काम त्यांनी केलेलं आहे. द टीचर डॅश एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट. द टीचर स्पोक ॲट लेंथ एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट. तर अतिशय मुजक्या भाषेत त्या ठिकाणी त्यांनी शिक्षकांनी ती संकल्पना समजून सांगितली. स्पोक ॲट लेंथ, तर
चांगल्या पद्धतीने त्यांनी ती संकल्पना समजून सांगितली. स्पोक ॲट लेंथ, तर व्यवस्थित समजून सांगणं त्याला म्हणतात स्पोक ॲट लेंथ. द स्पीकर वॉज डॅश बाय द इंटेलिजंट क्वेश्चन्स आस्क्ड बाय द ऑडियन्स. द स्पीकर वॉज कम्प्लिटली स्टम्प बाय द इंटेलिजंट क्वेश्चन्स आस्क्ड बाय द ऑडियन्स. द स्पीकर वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड. कम्प्लिटली स्टम्प म्हणजे दांडी उडणे आपण ज्याला म्हणतो ना, ते तो अर्थ या ठिकाणी आहे. द स्पीकर वॉज कम्प्लिटली स्टम्प बाय द इंटेलिजंट क्वेश्चन्स आस्क्ड बाय द ऑडियन्स. तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण वळूया. नेक्स्ट एव्ही जी आहे तिच्याकडे आपण वळूया. थँक्यू.